नमस्कार, मी प्राजक्ता आणि खूप दिवसामधून मी हा व्हिडिओ बनवत आहे. मागच्या वेळी एक व्हिडिओ बनवला होता जो की एका रिक्षावाल्याचा होता आणि कसं आपल्याला माणसामध्ये देव भेटतो असं ते एक स्टोरी होती आणि ती तुम्ही सगळ्यांनी ऐकली आणि खूप लोकांनी सकारात्मक कमेंट्स दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आज मी एका अशा गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहे जी गोष्ट सहसा कोणीच सांगत नाही. तुम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी असाल किंवा मानसशास्त्राबद्दल तुम्ही रुची दाखवणारे असाल, कुठे वाचन असेल तुमचं, तर तुम्हाला ती गोष्ट कळू शकते, अन्यथा नाही कळू शकत. फिलॉसॉफीमध्येही कधी कधी ही गोष्ट डिस्कस केली जाते. तर सरळ मुद्द्यावर येऊ की ती गोष्ट नेमकी काय आहे. तर कॉग्निटिव्ह डिसोनन्स अशी एक थेरी आहे आणि हे काय असतं, तर हे माणसाच्या आतमधलंच आहे, मेंदूमधलं. आणि ज्यावेळेस आपण विचारांच्या लेवलला स्पष्ट होतो, आपला विचार स्पष्ट होतो, त्यावेळेस आपोआप कृती घडते, बरोबर आहे. आणि जर का विचाराच्या लेवलला आपण स्पष्ट असू परंतु कृती घडत नसेल तर त्याला म्हणायचं कॉग्निटिव्ह डिसोनन्स. मराठीत काय त्याला म्हणतात, तर आकलन विसंगती असं म्हणतात. कळालं असेल की आकलन होतंय तिथे आपण क्लिअर आहोत की बाबा हे माझं आकलन आहे, परंतु कृती त्यातून घडत नाहीये, त्यामुळे त्याला विसंगती असं म्हटलंय. तर बघूया आपण की बाबा याचे इम्प्लिकेशन्स म्हणजेच परिणाम काय आहेत आपल्या डे टू डे लाईफमध्ये आणि त्यामुळे काय घडतंय. तर झालं असं की मी परवा दिवशी बोलत होते एकाला आणि तो म्हणतो की वेगॅनिझम जे आहे ते इलिट क्लाससाठी आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण मुद्द्यावर येऊ. आधी आपण एका सरळ लाईनला येऊ. सरळ लाईन काय असू शकते, इथिक्स. इथिक्स म्हणजे काय, तर तुला ते विचाराच्या लेवलला पटतंय की नाही पटतंय हे आधी बघ, मग ठरवू आपण ते इलिट क्लाससाठी आहे, कोणत्या क्लाससाठी किंवा कोणत्या क्लाससाठी नाही ते आपण नंतर बघू. आधी आपण एका सरळ लाईनला येऊया. तर मग मी त्याला एक क्वेश्चन विचारला की समज इथे एक कबूतर आहे किंवा इथे एक कुत्रा आहे आणि मी त्याला जाऊन लाकडाने धो मारू लागले, अगदी जीव जाईपर्यंत मी मारलं, तर हे योग्य आहे का. तो म्हटला नाही. म्हटलं ठीक आहे, तुलाही पटतंय, चांगली गोष्ट आहे. म्हणजे इथिकली तुला असं वाटतंय की तुझ्यामुळे कोणत्याही प्राण्याला कोणत्याही जीवाला हार्म नको. तो म्हटलं हा अगदी बरोबर आहे, मला असंच वाटतंय. मी म्हटलं मग जेव्हा तू कपभर चहा घेतोस त्या प्राण्याकडून आलेल्या दुधाचा किंवा मग तू मांस खातोस त्यावेळेस काय घडतंय, याच्यापेक्षा काय वेगळं घडतंय का, नाही घडत आहे. तो इथिकली अलाइन झाला. मग आम्ही एका सेम लाईनला आलो आणि त्याच्यानंतर मी त्याला एक बेसिक कॉन्सेप्ट सांगितली ती दुधाची, की दूध जे असतं ते मुळात आईचं बाळासाठी येतं. गाईचं दूध आपण घेतो ते जे की आपल्यासाठी नव्हतंच, मग त्यामुळे पुन्हा म्हणणं की नाही नाही मला तर दुधाला अल्टरनेटिव्ह पाहिजे आणि मग पाहिजे तर मग ते आल्मंड मिल्क पाहिजे, हे कुठूनच म्हणजे जुळतच नाहीये कुठूनच. जे आपल्यासाठी नाहीच ते आधी आपण मानतोय की आपल्यासाठी आहे आणि मग आता ते आपल्याकडून जाते तर आपण आता म्हणतोय की आम्हाला अल्टरनेटिव्ह द्या. त्यामुळे अल्टरनेटिव्ह मेक झिरो सेन्स, त्याला काही सेन्स नाहीये. का, तर मुळात दूध आपलं नव्हतंच. बरं मग दूध महागच भेटतं का, तर असं अजिबात नाहीये. दूध अगदी घरच्या घरी स्वस्तात बनतं. पण असो, आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊयात, कॉग्निटिव्ह डिसोनन्सच्या. तर मला परवा भेटला होता एक रेस्क्यूअर. मी म्हटलं बाबा रे, तू रेस्क्यू करतो खूप चांगली गोष्ट आहे, परंतु तू रेस्क्यू करून आणलेल्या प्राण्याला तू कधी मारतो का रे. तो म्हटला नाही, मी कसं मारू देऊ, मी तर त्याला वाचवलंय. म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला हे वाटतं की माझ्यामुळे कोणताही प्राणी मारला जाऊ नये, म्हणजे सेम तेच की माझ्यामुळे कोणत्याही पशुला पक्षाला इजा नको, बरोबर. तो म्हटला हो. मग आम्ही इथिकली एका लाईनला आलो. तिथं आल्यानंतरच कन्व्हर्सेशन करण्यामध्ये पुढे जाण्यामध्ये अर्थ असतो, नाहीतर तिथून काहीच अर्थ नसतो जर तो इथिकली एका लाईनला येत नाही. जर तो असं म्हणत असेल की नाही मला मारायचेत ॲनिमल्स, मी माझं इथिक्सच हे आहे की मला जीव घ्यायचेत, तर मग बोलण्यात काहीच अर्थ नसतो. कन्व्हर्सेशन तिथं स्टॉप करावं आणि वेगळं व्हावं. सो मग तो इथिकली एका लाईनला आल्यानंतर मी त्याला म्हटलं की मग तू ज्या वेळेस मांस घेतो, दूध घेतो, जे काही घेतो प्राण्यांकडून येणारं, त्यावेळेस एक्झॅक्टली तेच होतंय जे तुला नाही करायचंय. मे बी तुमच्या खूप चांगल्या प्रकारे हा मुद्दा लक्षात आला असेल की कॉग्निटिव्ह डिसोनन्स काय आहे, आकलन विसंगती काय आहे.
म्हणजे आचाराच्या लेवल, विचाराच्या लेवलला जी गोष्ट आपल्याला पूर्णपणे पटते ती गोष्ट आपल्या आचारात उतरतच नाहीये. बरोबर आहे ना? सो आय होप की तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल, आणि ती गोष्ट प्राण्यांबाबत जर होत असेल तर ही गोष्ट टाळायला नक्कीच हवी. कारण की आपल्या जर का व्हॅल्यूज इतक्या उच्च कोटीच्या असतील आणि खरंच ह्या दैवीय व्हॅल्यूज आहेत की माझ्यामुळे कोणाला त्रास नको, असे तर संत होऊन गेले, देव होऊन गेलेत की माझ्यामुळे इजा नको, जर ते मूल्य आपल्यात पण असेल तर एक दैव पण आपल्यातही आहे. म्हणजे फक्त दैवपणासाठी हे करायचंय का तर अजिबात नाही, पण खरोखरच एक माणूस म्हणून सुद्धा हे मूल्य खूप मोठं आहे की आपल्यामुळे इजा नको. आणि जर असं मूल्य तुमचंही असेल तर तुम्हीही नक्की विचार करा की तुमच्या काय काय अशा गोष्टी आहेत ज्या विचाराच्या लेवलला तर आहेत परंतु त्या आचाराच्या लेवलला उतरत नाहीयेत, आणि तुमच्यातला हा गॅप भरून काढा. आणि तुम्ही ठेवत असाल हे मूल्य की माझ्यामुळे इजा नको, म्हणजेच अहिंसेचं मूल्य, तर नक्कीच अहिंसा तुमच्या आचरणातही उतरवा. धन्यवाद.